मित्रांनो नमस्कार. शेती आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पुढं आपण हे बघणार आहे ना, शेळी पालन कराव किंवा न कराव, दोन गोष्टी आहेत बघा. हे पहा, शेळ्या आणि म्हशा पण आहेत. आता ही नवीन स्टार्टअप केलो आहे मी, परंतु शेळ्यामध्ये येणाऱ्या समस्या, कारण काय काय, शेळी पालन फायदेशीर या तोटेशीर, मध्ये प्रॉफिट किती, ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला मी अनुभव सांगणार आहे. कमीत कमी वर्षभर झालं आहे बरं का या शेळ्यांना. शेळ्या आणून कमीत कमी 1 वर्षभर झाले तुम्हाला सांगितलं ना मी. आता हे होते लहान लहान पिल्लं, लहान लहान म्हणजे 7-8 हजाराचे पिल्ले होते ही काही सगळेच. अजून पण काही ह्याच्यात लहान लहान पिल्ले आहेत, ती कमी दामाचे आहेत. मग हे आणल्यानंतर आपण ह्याला बंदिस्त केलं, लहानला सवय लागते म्हणून. आता जर आपण खांडात मोठ्या शेळ्या जर आणल्या तर ती काय होते माहीत आहे का, ती खांडामध्ये राहत नाहीत शेरडं आणि बंदिस्त बी होत नाहीत. त्याच्यामुळं लहान लहान आणाल ते आपण पिल्लं आणि त्याच्यापासून हे खांड तयार केला आहे इकडं. आता काय चराई नसल्यामुळं हे सगळं आपल्याला चारावं लागतंय. काही 2 मेंढीचे कोकरं आहेत का इथं बघा, आहेत का नाही. हे आपला लातूरकडला भाग म्हणलं ना, थोडा दुष्काळी भागच आहे बरं का. तसा काही तेवढा सगळा दुष्काळी भाग नाही आहे, परंतु काय कोरडवाहू थोड्या जमिनी असतात आणि इकडे उस्मानाबादी शेळीचं प्रमाण जास्त आहे. असं आजकाल काय आहे, मटणाला भाव भरपूर असल्यामुळं काय शेळी पालन परवडते, पण बंदिस्त करून मोठ्या शेळ्या घ्यावं लागते. कमीत कमी 1-2 येताच्या शेळ्या राहावं. त्यांनी का तर 2-2 पिले देतात. पिले दिले घेऊ का, हे आमच्या 10 शेळ्या होत्या अगोदर. 10 शेळ्यापासून हे का ही इतका मोठा शेड निर्मित केला आम्ही. आता काय चारा नसल्यामुळं चारा बी नाही, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये चारा संपला. अचानक ठरलं शेळ्या आपण जास्त करावं म्हणून. मग ती 10 दुसऱ्या 10 आणल्या, 20-25 शेळ्या झाल्या. 2-4 बकरी आहे ती, हे का ही एक बकरं आहे, हे का ही ह्याच्या बगला आहे का ही पांढरं बकरे. असे बकरी आहे तर ही शेळ्या आहे ती आणि डोबडे आहे ती. डोबड्याचं कमीत कमी दूध नाही म्हणलं ना, रोजचं आपलं 3-4 लिटर दूध जातं आहे. सकाळून 4 संध्याकाळी 4. 60-60 रुपयाचा भाव लागतो. 200-250 रुपयाचं सकाळी दूध आणि संध्याकाळी 200-250, म्हणजे 500 रुपये आपले घट आहेत. 500 घट. हे काही म्हैस आहे, 2 म्हैस, एक खाले आहे. हे इकडे एक म्हैस आहे, हे इथं इकडं आहे का, इथं हां दिसतंय ना. मग ही एक म्हैस एक आहे. म्हैस एक असल्यामुळं तिचं 2.5 लिटर, हिचं 2.5 लिटर, रोज 500 रुपये, म्हणजे 10 दिवसाला 5,000 आणि महिन्याचे 15,000 रुपये असं आपलं इन्कम आहे. ही शेळ्या एकदा जे खटे ऐकून टाकायच्या. हे काय सगळं बंदिस्त केलेलं आहे आपण. जर आवडत असले असे व्हिडिओ बघायला तुम्हाला, तर सगळं मी टाकतो व्यवस्थिशीर प्रकारे बनवून व्हिडिओ बरं का. ह्या काही पिल्ली आहे ती. आणि विशेष म्हणजे काय तुम्हाला सांगू का, इथं एक पाण्याचं आपलं बोरवेल आहे. त्या बोरमध्ये पाणी आता पण वरपर्यंत आलं आहे. पाणी पिण्यासाठी चांगलं आहे इथं. हो का, मस्त वर आलं पाणी. हे पाणी पिता पण येतं इकडं, ढोरांना पण पाजता येतं. असं आहे. आत्ताच उपसून टाकावं तिकडं पाणी. हे बघा, हे ढोरं पाणी दिले ते. आता चला करतो पण अजून तुम्हाला सांगतो व्यवस्थिशीर.